Audio Jungle. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावांनो, तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलंच असेल. जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं की आता टेटस कसा झाला आहे. तर भावांनो, आपल्याला इथं टेटस तयार करताना 2 ॲप्लिकेशन यूज करावे लागतील. एक म्हणजे VPN सर्व्हर आणि दुसरं म्हणजे कॅपकट ॲप्लिकेशन. तर भावांनो, कॅपकट ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन ते VPN सर्व्हर आणि कॅपकट ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आणि भावांनो, सिम्पली इथं काय करायचं, तुम्हाला मी मटेरियल तर ऑलरेडी दिलेलं आहे. तर भावांनो, या मटेरियलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही. तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आपले मटेरियल डाउनलोड करू शकता आणि असे टेटस तयार करू शकता. तर भावांनो, तुम्हाला बीटमार्क आणि व्यवस्थित तुम्हाला सॉन्गसुद्धा दिलेले आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता. तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो केले नसेल तर दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तेथे जाऊन दोन्हीला फॉलो करू शकता. कारण भावांनो, मी टेलिग्राम चॅनलवरती सर्व ॲप्लिकेशन, सर्व ट्युटोरियल आणि सर्व मटेरियल देत असतो. आणि भावांनो, जर तुम्हाला आपल्या ट्रेंडिंग रील्स जर बघायचे असतील तर सिम्पली तुम्हाला मी इंस्टाग्राम आयडीची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन आपल्या आयडीवरती आपल्या रील्स चेक करू शकता की भावांनो किती व्हायरल होत आहेत. आणि भावांनो, तुम्हाला जर काय प्रॉब्लेम वाटत असेल तर इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, नाही तर आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे इंस्टाग्रामवरती, तिथे जाऊन मला मेसेज करू शकता. तुमच्या भावांनो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईन. तर भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर नेट चालू करून घ्यायचं आहे. नेट चालू केल्यानंतर VPN सर्व्हर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. VPN सर्व्हर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल. तर भावांनो, हे ओपन केल्यानंतर या टॅबवरती क्लिक करायचे. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर भावांनो पाहू शकता, हे VPN सर्व्हर इथं चालू होऊन जाईल. तर भावांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोठे स्किप करू नका. कारण भावांनो, आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये टेटस तयार करायचं आहे. तर हे VPN सर्व्हर चालू झाल्यानंतर सिम्पली इथं काय करायचं, तुम्हाला आता कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर भावांनो, हे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे. तर तुमच्याकडे भावांनो कॅपकट ॲप्लिकेशन नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन कॅपकट ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर अल्बमवरती यायचं आहे. अल्बमवरती आल्यानंतर भावांनो, तुम्हाला मी मटेरियलचे फोल्डर दिलेले आहे. इथं सॉन्ग दिलेलं आहे आणि इथं फोटो म्हणजे बीटमार्क दिलेला आहे. आणि इथं सिम्पली तुम्हाला हे PNG दिलेले आहेत. तुम्हाला हे PNG यूज करायचे असेल करा, नाहीतर भावांनो ही PNG यूज करायची असेल करा. तर भावांनो, हा जो फोटो आहे तो हा फोटो माझा आहे, तुम्हाला डेमोसाठी दिलेला आहे. तुम्ही इथं तुमचा स्वतःचा फोटो यूज करा किंवा तुमचा फोटो यूज करा किंवा तुमच्या मित्राचा फोटो यूज करा किंवा बाबासाहेबांचा फोटो यूज करायचा आहे. तर तुम्हाला कोणताही फोटो इथं यूज करा आणि असा टेटस तयार करा. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्हाला मी मटेरियल तर ऑलरेडी दिलेलं आहे. तर हे बीटमार्क प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर भावांनो, हे बीटमार्क प्रोजेक्ट व्यवस्थित तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचे आहे. तर हे तुम्हाला भावांनो असे व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे. आणि भावांनो, आपलं बीटमार्क 2 नंबर कुठे येत आहे ते व्यवस्थित बघायचं आहे. आणि भावांनो, इथं याच्यावरती क्लिक करायचं आणि स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर असं व्यवस्थित भावांनो 3 नंबरचं बीटमार्क इथे येत आहे, असं व्यवस्थित स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर भावांनो, सिम्पली तुम्हाला हे बीटमार्क सर्व व्यवस्थित स्प्लिट करून घ्यायचे आहेत. मी सुद्धा भावांनो हे बीटमार्क व्यवस्थित स्प्लिट करून घेतो. तर भावांनो, पाहू शकता हे सर्व बीटमार्क स्प्लिट करून घेतलेले आहे. त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित साईडला स्क्रोल केल्यानंतर भावांनो, रिफ्लेक्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन भावांनो, तुम्ही तुमचा फोटो ॲड करा किंवा तुमच्या मित्रांचा फोटो ॲड करा किंवा बाबासाहेबाचा फोटो ॲड करा. असं व्यवस्थित स्किलमध्ये यायचं आहे. आणि भावांनो, याची साईज जी आहे ती तुम्हाला 120 ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित 120 ठेवून घेतल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर भावांनो, सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं, साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला रिफ्लेक्सच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. फोटोवरती जायचे आणि हा फोटो सिलेक्ट करायचा आहे. बेसिकच्या ऑप्शनमध्ये यायचं, स्केलमध्ये जाऊन तुम्हाला भावांनो याची साईज जी आहे ती 120 ठेवून घ्यायची आहे. तर भावांनो, व्यवस्थित सर्व बीटमार्कला असे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर भावांनो, मी फोटो ॲड करून घेतो, तुम्ही सुद्धा असे व्यवस्थित फोटो ॲड करून घ्या.
असा व्यवस्थित फोटो सेट केल्यानंतर भावांनो आता इथं आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे. तर त्या भावांनो इफेक्टसाठी आपल्याला VPN सर्व्हर डाउनलोड करूनच घ्यावे लागेल आणि ते ऑन करावे लागेल, कारण भावांनो त्याच्याशिवाय इफेक्ट दिसत नाहीत. तर या इफेक्टवरती क्लिक करायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. भावांनो VPN चालू केले असेल तर तुम्हाला इफेक्ट दिसून जातील, नाही तर भावांनो इफेक्ट दिसणार नाहीत. तर हे डायमंड झूम याच्यावरती क्लिक करायचे भावांनो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला याची इंटेन्सिटी व्यवस्थित अशी वाढवून घ्यायची आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर भावांनो हा इफेक्ट जो आहे तो इफेक्ट व्यवस्थित इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर भावांनो तुम्हाला पेंडुलम 1 हा इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करायचे. त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोवरती जायचे आणि पेंडुलम 2 हा इफेक्ट व्यवस्थित अप्लाय करायचे, ओके करायचे. ओके केल्यानंतर 3 नंबरच्या इफेक्टवरती क्लिक करायचे, म्हणजे फोटोवरती ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे. भावांनो सिम्पली तुम्हाला हा इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावांनो पाहू शकता इफेक्ट व्यवस्थित असा दिसून जाईल. आणि 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. पुन्हा या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचे, हा रॉक वर्टिकल हा इफेक्ट आहे, याच्यावरती क्लिक करायचे, ओके करून घ्यायचे. त्याच्या पुढच्या भावांनो इफेक्टवरती क्लिक करायचे, या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला भावांनो रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट ठेवून घ्यायचा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावांनो त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे, या फोटोवरती क्लिक करायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. भावांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता स्पिल्टमध्ये यायचं आहे. स्पिल्टमध्ये आल्यानंतर भावांनो ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. याच ऑप्शनमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्हाला हा मिरर 3 लेअर हा इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे. याचा फिल्टर ऑफ करून घ्यायचा आहे. याचा फिल्टर ऑफ केल्यानंतर वर्टिकल व्यवस्थित भावांनो सेट करून घ्यायचा आहे आणि ओके करून घ्यायचा आहे. ओके केल्यानंतर भावांनो हा इफेक्ट तुम्हाला इथपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंतच ठेवून घेतल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला पुढच्या फोटोवरती यायचं आहे. पुढच्या फोटोवरती आल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर भावांनो तुम्हाला इथे एक इफेक्ट मिळून जाईल, हा इफेक्ट याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचं. ओके केल्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला या बीट मार्कपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. तर भावांनो या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन भावांनो तुम्हाला इफेक्ट व्यवस्थित याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर आता भावांनो आपल्याला इथं व्यवस्थित इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे. तर भावांनो सिम्पली तुम्हाला आता स्टार्टिंगवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट मिळून जाईल, हा स्प्लिट फ्लिकर इफेक्ट आहे, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर भावांनो सिम्पली तुम्हाला हा इथपर्यंतच ठेवून घ्यायचं आपल्या बीटमार्कपर्यंत ठेवून घेतल्यानंतर 2 नंबरच्या इफेक्टवरती यायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. तर भावांनो खालच्या बाजूला यायचं आहे. खालच्या बाजूला आल्यानंतर हा इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित तुम्हाला हा रॉक वर्टिकल वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. भावांनो असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर ओके करून घ्यायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला याची लेंथसुद्धा इथपर्यंतच ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुढच्या फोटोवरती आल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. हा इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित भावांनो हा वर्टिकल वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर भावांनो हा इफेक्ट व्यवस्थित इथपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे या फोटोपर्यंत आणि सिम्पली तुम्हाला आता पुढच्या बीट मार्कवरती यायचं आहे. पुढच्या बीट मार्कवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर व्यवस्थित खालच्या बाजूला स्क्रोल करून घ्यायचे. मिरर इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून व्यवस्थित फिल्टर बंद करून घ्यायचं आणि भावांनो व्यवस्थित ॲडजस्ट फोटो करून घ्यायचा, असं व्यवस्थित ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे ह्या फोटोपर्यंतच ठेवून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर भावांनो पाहू शकता इफेक्ट व्यवस्थित दिसून जाईल. पुन्हा बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. हा इफेक्ट दिसत असेल तुम्हाला भावांनो, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला या बीट मार्कपर्यंतच हा इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पुढच्या बीट मार्कवरती यायचं आहे. पुन्हा बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर भावांनो हा इफेक्टसुद्धा तुम्हाला व्यवस्थित इथपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. तर भावांनो पाहू शकता व्यवस्थित इफेक्ट दिसून जातील तुम्हाला. तर या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन भावांनो तुम्हाला हा इफेक्ट व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे आणि ओके करून घ्यायचं. ओके केल्यानंतर भावांनो सिम्पली आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, पुन्हा या फोटोवरती यायचे, शेवटच्या या बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर हा इफेक्ट दिसत असेल भावांनो, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे. आणि भावांनो हा तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंतच हा इफेक्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर भावांनो पाहू शकता आपला टेटस जो आहे तो टेटस तयार झालेला आहे. जर तुम्हाला इथं ओव्हरली व्हिडिओ किंवा काही दुसरा व्हिडिओ ॲड करायचा असेल तर व्यवस्थित इथं ॲड करू शकता.
तर भावनो तुम्हाला इथं काय करायचं आहे, बॅक यायचे. बॅक आल्यानंतर ॲडोवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट ॲडो करायचे. भावनो आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे. आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा सॉन्ग दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर भावनो पाहू शकता व्यवस्थित हा स्टेटस दिसून जाईल. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, ओव्हरली व्हिडिओ जर ॲड करायचा असेल तर भावनो तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे. भावनो तुम्हाला आपल्या मटेरियलचे फोल्डर दिलं आहे ना, त्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला सिम्पली हा ओव्हरली व्हिडिओ दिला आहे, याच्यावरती क्लिक करायचे आणि ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर भावनो तुम्हाला याची साईज जी आहे ती याची साईज व्यवस्थित वाढवून घ्यायची आहे. तर ह्या बेसिकवरती क्लिक करायचे, स्केलमध्ये येऊन भावनो याची साईज जी आहे ती साईज व्यवस्थित ठेवून घ्यायची, ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर सिम्पली तुम्हाला भावनो या बाजूला स्क्रोल करून घ्यायचे, बेसिकवरती क्लिक करायचे आणि भावनो तुम्हाला इथं स्क्रीन करून घ्यायचं किंवा लाईटिंग करून घ्या आणि ओके करून घ्या. ओके केल्यानंतर भावनो पाहू शकता आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार झालेला आहे. तुम्हाला वाढलेला पार्ट याचा कट करून घ्यायचा आहे. वरच्या पार्टवरती क्लिक करायचं आणि डिलीट करून घ्यायचं आणि व्यवस्थित भावनो फिल्टर करून घ्यायचा आहे आणि उरलेला पार्ट जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर भावनो तुम्हाला उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना, त्या ॲरोवरती क्लिक करायचे आणि भावनो सिम्पली पाहू शकता आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. तर तुम्हाला इथं काय करायचे, आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकाल. तर भावनो चला आपण भेटूया पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.